नमस्कार, माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या गोड शब्दाने आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करणार आहोत। मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये सत्यनारायणाची पूजा का करावी किंवा काय केल्याने आपल्याला फायदा होतो हेच या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। मार्गशीर्ष महिन्यामध्ये जसं माता लक्ष्मीचं व्रत केलं जातं त्याचबरोबर सत्यनारायणाच्या पूजेला सुद्धा तेवढंच महत्त्वाचं मानलं जातं। हिंदू धर्मामध्ये मार्गशीर्ष महिना अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र फळ देणारा फळप्राप्तीसाठी मानला जातो। अनेक महत्त्वाच्या तिथी या महिन्यामध्ये असतात, जसे की माता लक्ष्मीचं व्रत केलं जातं, त्याचबरोबर देवदीपावली असते आणि त्याचबरोबर दत्त जयंतीसुद्धा याच महिन्यात असते। त्यामुळे हा महिना पवित्र मानला जातो। या पवित्र महिन्यामध्ये जर आपण भगवान श्री हरी विष्णूंची पूजा केली आणि माता लक्ष्मीची आराधना केली तर हा महिना खूप महत्त्वाचा फलदायी ठरत असते। सत्यनारायण सत्य म्हणजे सत्य आणि नारायण म्हणजे परमेश्वर, त्यालाच सत्यनारायण असे म्हणतात। आता खरं तर ही पूजा का करावी, तर ही पूजा केल्याने आर्थिक अडचणी दूर होत असतात आणि याचं व्रतसुद्धा असते। आपण जर हे व्रत धरून जर पूजा केली तर आपल्या अनेक इच्छापूर्तीसाठी सुद्धा हे विशेष महत्त्वाचं ठरत असते। इच्छापूर्ती असू दे किंवा आपल्या घरामध्ये एखादी चांगली गोष्ट घडत असेल त्याच्यासाठी सुद्धा संकल्प करून या पूजेची स्थापना केली जाते। मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मीचं व्रत दर गुरुवारी केलं जातं आणि त्याचबरोबर श्री हरी विष्णूची पूजा केली जाते, कारण ज्या घरामध्ये श्री हरी विष्णू म्हणजेच की देवीचे पती असल्याने या महिन्यामध्ये सत्यनारायणाची सुद्धा पूजा केली जाते। जर आपण सत्यनारायण घातला तर अर्थातच देवी आईची कृपा आपल्यावर आपोआप होत असते। घरामध्ये पैसा, धन, धान्य, आर्थिक स्थिती जी आहे ती लवकरात लवकर सुधारण्यासाठी फरक पडतो। ही पूजा अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण आपल्या घरात सुद्धा करू शकतो। त्याच्यासाठी पोथी वाचणं आवश्यक आहे। त्याचबरोबर विशेष म्हणजे प्रसादामध्ये शिरा हा केला जातो, जो रव्याचा असतो, त्यालासुद्धा अत्यंत महत्त्वाचं स्थान देण्यात आलेलं आहे। या महिन्यामध्ये देवीची भक्ती, दानधर्म हे जर आपण केले तर अत्यंत फळदायी मानलं जातं। त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्याला संस्कृतीमध्ये केशवमास असे सुद्धा म्हणतात। हिंदू धर्मामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की मार्गशीर्ष महिन्यामध्ये लक्ष्मीचा अंश मानला जातो, त्यामुळे अत्यंत महत्त्वाचं स्थान मार्गशीर्ष महिन्याला देण्यात आलेलं आहे। जसं आपण श्रावण महिन्याला मानतो त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्याला सुद्धा तेवढंच महत्त्वाचं स्थान दिलं जातं। त्यामुळे नक्की झालंच तर एक तरी सत्यनारायणाची पूजा तुम्ही या महिन्यामध्ये घाला। आपल्या घरातल्या अडचणी दूर व्हाव्यात आणि घरामध्ये सुख शांती नांदावी, त्याच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं ते ठरणार आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। परत भेटूया अशा छोट्याशा व्हिडिओनी। धन्यवाद।